जर तुम्ही वर्कआउट करता किंवा नाही करत, पण तुम्ही स्ट्रेचिंग तुमच्या लाईफमध्ये ऍड केली पाहिजे. आता बऱ्याच जणांचा ऑफिस जॉब असतो, सेटिंग असतात पूर्ण, तर मसलमध्ये एक स्टिफनेस होतो. तर जर तुम्ही स्ट्रेचिंग करता तर मसल जरा फ्री होतात आणि जॉईंट्सची इलॅस्टिसिटी वाटते. इलॅस्टिसिटी म्हणजे जो रबरमध्ये इलॅस्टिसिटी असते, स्ट्रेच झाल्या परत आपल्या जागेवर येणं, ती वाढते. त्याच्यामुळे जर कधी जॉईंट वगैरे कुठला ट्विस्ट झाला, पाय आपल्याला मुरगळला बोलतात त्याला, मुरगळला तरी मग ते पेन राहत नाही, सोडनेस राहत नाही, दुखत नाही राहत. फ्लेक्सिबिलिटी चांगली असेल तरी पाय लचकला पटकन तर ती इंजरी होत नाही, दुखणं राहत नाही आपलं. कारण की मसल जॉईंटची आणि मसलची फ्लेक्सिबिलिटी वाढलेली असते. मग ते ट्विस्ट होऊन परत आपल्या जागेवर येतात. जसं की रबर किती पण ताना त्याला, जेव्हा सोडतो तेव्हा तो त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये आणि साईड जागेवर येतो. तसंच आपले जॉईंट जरी कधी ट्विस्ट झाले, सडनली शोल्डर कधी ट्विस्ट झाला किंवा पाय कधी मुरगळला, तरी तो त्याच्यात इंजरी राहत नाही. मसलमध्ये टेंडन मध्ये इंजरी होत नाही, टेंडनला इंजरी नाही होत, तो त्याच्या जागेवर परत येतो. शेड्यूल मध्ये ऍड करा, तुमच्या साठी चांगलंच, त्याच्याने काही नुकसान नाही होणार आहे.